मी विठ्ठल त्र्यंबकराव संधान, मुक्काम पोस्ट चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी काय करावं लागतं, हा विचार जर आपण डोळ्यासमोर आणला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. दर्जेदार उत्पादनासाठी जमीन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन या मूलभूत बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे. मग दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी जमीन कशी पाहिजे, त्याचं कारण असं आहे की शेती हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र समजून घेत असताना त्या शास्त्रामधील सूत्रंसुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागतात. शेतीमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी जमिनीची प्रत चांगली पाहिजे, म्हणजे जमिनीचा सामू चांगला पाहिजे. प्रत्यक्षात 3 प्रकारच्या जमिनी असतात. एक आम्लतायुक्त, एक तटस्थ आणि एक क्षारयुक्त, असे जमिनीचे 3 प्रकार असतात. ज्या जमिनीचा सामू 6च्या आत असतो ती जमीन प्रामुख्यानं आम्लयुक्त असते. ज्या जमिनीचा सामू 6 ते 7च्या दरम्यान असतो ती जमीन तटस्थ असते आणि ज्या जमिनीचा सामू 7.5च्या पुढे असतो ती क्षारयुक्त जमीन असते. मग आपल्या पिकासाठी समजा आपण द्राक्ष पीक घेतो आहे, द्राक्ष पिकासाठी जमीन कशी पाहिजे, तर द्राक्ष पीक घेत असताना जमिनीचा सामू, जमिनीचा pH हा साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान पाहिजे, जास्तीत जास्त 7.5च्या पुढे नको. त्याचं कारण असं आहे की जर तुमच्या जमिनीचा pH 7च्या आत असेल तर तुम्ही दिलेली खतं ही त्याचा अपटेक चांगल्या प्रकारे होतो आणि झाड सुदृढ बनतं. यासाठी जमिनीचा pH हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर pH बरोबर जर तुम्हाला जमिनीचं कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन काढायचं, मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं प्रामुख्याने 3 विषय महत्त्वाचे असतात. अन्नद्रव्य घटक. अन्नद्रव्य घटकामध्ये मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 दुय्यम अन्नद्रव्ये असतात. त्याचबरोबर 8 हे सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. याचा एकत्रित विचार करता मग ही खतं आपण कशी द्यायची, केव्हा द्यायची, यासाठी माती परीक्षण, पाणी परीक्षण, पानदेठ परीक्षण अत्यंत गरजेचं आहे. हल्ली काय झालं, आपण पानदेठ परीक्षण न करता, माती परीक्षण न करता खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य त्या झाडांना, त्या पिकांना देत असतो. त्याचा दुष्परिणाम असा होतो की गरज नसताना एखादं अन्नद्रव्य त्या झाडाला जास्त जातं. ते अन्नद्रव्य जर जास्त गेलं तर ते झाड, ते अन्नद्रव्य इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांना दाबण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी तुमचं पानदेठ परीक्षण महत्त्वाचं आहे, तुमचं माती परीक्षण महत्त्वाचं आहे. माती परीक्षण आणि पानदेठ परीक्षण करून जर आपण मुख्य अन्नद्रव्य असतील, दुय्यम अन्नद्रव्य असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, या त्या प्रमाणामध्ये जर दिले तर आपला खर्च निश्चितच कमी होतो. हा खर्च कमी करत असताना आज आपण बघतोय की आज आपल्या जमिनी क्षारयुक्त होत आहेत. याचं कारण आपण आपल्या जमिनीचा pH, आपल्या जमिनीचा सामू आपण चेक करत नाही, आपल्या जमिनीचं पानदेठ परीक्षण करत नाही. त्यामुळे एखाद्या कन्सल्टरनं आपल्याला सांगितलं की एवढ्या किलोचा बेसल डोस टाका, एवढं NPK टाका. त्याचा परिणाम असा होतो की काही वेळेस ते जर एक्सेस झालं तर ते झाड उचलत नाही, झाड स्ट्रेसमध्ये जातं. तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य असून, सूक्ष्म अन्नद्रव्य असून ते झाड स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर ते उचलत नाही. त्यासाठी अत्यंत गरजेचं आहे जमिनीचं माती परीक्षण, पानदेठ परीक्षण. पाणीसुद्धा आपलं पाण्याचंसुद्धा परीक्षण करून घेतलं पाहिजे. काय होतं, आपल्या पाण्याचा pH बऱ्याच वेळेस 7च्या पुढे जातो. त्यामुळं आपण दिलेलं पाणी कधी कधी ते नायट्रेटयुक्त असतं. नायट्रेटयुक्त पाणी जर जास्त प्रमाणामध्ये त्या बागेला गेलं तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की त्या झाडाला गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये नायट्रेट भेटतो. जास्त प्रमाणात नायट्रेट भेटल्यानंतर नायट्रेटची गरज झाडांना आहेच, पण तो जर अतिरिक्त एक्सेस नायट्रोजन जर झाला तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की ते झाड रोग आणि किडीला बळी पडतं. त्याशिवाय उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल, समजा ही द्राक्ष बाग आहे, या द्राक्ष बागेसाठी ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो, मग त्यात ताग असेल, दहीचे असेल
किंवा हिरवळीच्या पिकांबरोबरच जे कडधान्याचे पीक आहे, मग चवळी असेल, मूग असेल, उडीद असेल, ही पिकंसुद्धा आपण त्या द्राक्ष बागेमध्ये घेतली पाहिजे. याचं कारण असं आहे की त्या कडधान्य पिकामध्ये नायट्रोजन फिक्स करण्याची निसर्गानंच त्याच्यामध्ये ती किमया केलेली आहे. त्यामुळे आपल्याला एक्सेस नायट्रोजन देण्याची गरज पडत नाही. त्याचा दुसरा फायदा असा होतो, ते नायट्रोजन फिक्स तर करतंच कडधान्याची पिकं, पण त्याचबरोबर हे फिक्स करत असताना त्याचे जे अवशेष आहे, त्या अवशेषापासून त्या झाडाला सेंद्रिय कर्बसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मिळतो. सेंद्रिय कर्ब जर तुमच्या जमिनीमध्ये चांगलं असेल, किमान द्राक्ष पिकासाठी 1.5 पॉईंटच्या पुढे सेंद्रिय कर्ब असणं आवश्यक आहे. सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर तुम्ही जे रासायनिक अन्नद्रव्य देतात, त्याच्यात NPK असेल, सेकंडरी न्यूट्रियंट्स असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असेल, याचा अपटेक चांगल्या प्रकारे होतो. द्राक्ष पिकासाठी मल्चिंग ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. नुसतं द्राक्ष पिकाच्याच बाबतीत विचार करून चालणार नाही. समजा आपण आपल्या इतर पिकांच्या बाबतीत जर विचार केला, समजा आपल्या जमिनीमध्ये आपण एकच पीक जर कायम घेत राहिलं तर ते पीक चांगल्या प्रकारे येत नाही. त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये पीक फेरपालट करणंसुद्धा गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, समजा क्षारयुक्त जर जमीन असेल, त्यामध्ये मक्यासारखं पीक घेतलं तर त्याच्यामध्ये कांदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कारण मक्याचं पीक जमिनीतले क्षार ओढून घेतं. त्याचा परिणाम त्या दुसऱ्या पिकासाठी चांगला होतो. नुसतं कांदाच नाही, समजा मक्याच्या वावरामध्ये तुम्ही टोमॅटो लावले तर टोमॅटोचं पीकसुद्धा चांगलं येतं. ही जी ज्याला आपण जे पीक फेरपालट म्हणतो, हे पीक फेरपालट अत्यंत गरजेचं आहे. आपण ते केलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट, समजा आपण गहू घेतो, गहू हार्वेस्टरनं काढल्यानंतर गव्हाचं जे काड आहे ते काड आपण पेटून देतो. पण दुर्दैवानं ते पेटून न देता जर आपण त्याची कुट्टी केली, ते जमिनीमध्ये कुजवलं, तर गव्हाच्या काडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिलिकॉन असतं. सिलिकॉनची सर्वात मोठी गरज, मग ते द्राक्ष पीक असेल, भाजीपाला असेल किंवा इतर पिके असतील, त्या पिकांसाठी सिलिकॉनची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते आणि त्या गव्हाच्या काडामधून ती गरज भागवली जाते. या प्रकारे जर आपण नियोजन केलं तर निश्चित प्रकारे आपण आपल्या कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो.